तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड फार्मवरती. तर मित्रांनो बघा, 2-4 दिवसामध्ये बऱ्याच मित्रांचे कॉल येत आहेत की दादा लहान पिल्लं आहे 4 दिवसाचे, 8 दिवसाचे, 10 दिवसाचे, ते रुंगलेवानी करतायत. नेमकं ते कशामुळे होते आणि त्याच्यावरती इलाज काय केला पाहिजे. तर मित्रांनो, मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, भाग 1 भाग 2 असे बनवून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर मित्रांनो काय होतं बघा, की जे पिल्लं असतात त्यांना दूध किती प्यावा हे प्रमाण नसतं. ते जास्त प्रमाणामध्ये दूध पिले की ते रुंगलेवानी करतात. केल्यानंतर जास्त प्रमाण पिल्यानंतर ते उन्हाला बसतात. उन्हाला बसल्यानंतर त्या दुधाच्या गाठी तयार होतात. कव दूध असतं किंवा त्यांचा अंकव असल्यामुळे उन्हाचा फटका डायरेक्ट त्यांच्या पोटातल्या दुधामध्ये पडतो. तर ते उन्हाचा फटका त्यांच्या पोटामध्ये पडल्यानंतर ते काय होतं की त्याच्या गाठी तयार होतात. त्या जुलाबाद्वारे देखील बाहेर येत नाहीत. परत देखील फटकपणे त्यांची संडास बंद होते. काही पिल्लांना होते, तर काही पिल्लं माती देखील खातात. माती खाल्ल्यामुळे देखील तसं होतं. तर मित्रांनो बघा, मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पिल्लांना 15 ते 20 ते 22 दिवसापर्यंत फक्त 20% दूध पाजायचंय. जास्त प्रमाणामध्ये प्याल्यानंतर ते रुंगतात. रुंगणं म्हणजे कसं होतं की ते अंग एकदम ढिल्लं सोडून देतात. ते पाय सोडतात. पाय सोडल्यानंतर मान सोडून देतात आणि मान सोडल्यानंतर 10 ते 12 तासाच्या आतमध्ये त्या पिल्लांचा मृत्यू होतोय. तर मित्रांनो ते कशामुळे होतं की ते फक्त जास्त दूध पिल्यामुळे होतं. 20 ते 22 दिवसापर्यंत फक्त 20% दूध पिऊन घ्यायचंय. तर मित्रांनो त्याच्यावरती इलाज काय केला पाहिजे, ते कसं नियोजन केलं पाहिजे, तर आज आपण त्याच्यावरतीच हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो बघा, 20-22 दिवसापर्यंत त्यांना फक्त 20% दूध पिऊन द्यायचंय. आणि जर होतं तसं जर झालं, समजा रुंगलेवानी करतात, तर त्याच्यावरती काय इलाज केला पाहिजे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये 2 प्रकारचा हा आजार होतो. एक तर काय होतं की त्या पिल्लांची खटकपणे संडास बंद होते, तर काही पिल्लांना संडास होते. तर मित्रांनो त्याच्यावरती काय केलं पाहिजे, ज्या पिल्लांची संडास खटकपणे बंद झाली, आपल्याला आधी चेक करायचं. ज्या पिल्लांची खटकपणे संडास बंद झाली त्या पिल्लाला टेम्परेचर किती आहे हे आधी चेक करायचंय. टेम्परेचर किती आहे चेक करायचंय. ताप जर असेल 102च्या पुढं असेल किंवा 102 असेल, तर त्यांना लहान मुलांचं पॅरासिटामॉल हे 4 ml औषध द्यायचंय. 4 ml दिल्यानंतर त्याच्यानंतर सकाळी 4 ml द्यायचं, दुपारी 4 ml द्यायचं, संध्याकाळी 4 ml द्यायचं. त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जातं ताप येतं. तर त्या पिल्लाची संडास खटकपणे बंद झाली आहे, तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे, तर त्याच्या पोटामधला जो साठा आहे तो कसा बाहेर काढायचा. तर तापित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं, त्या पिल्लाला 18 ते 19 तास दूध पाजायचं नाहीये. पूर्णपणे दूध त्याचं खटक बंद करून टाकायचं. आईपासून बाजूला ठेवायचं. उन्हात बसून द्यायचं नाहीये. त्याला माती देखील खाऊन द्यायची नाहीये. तर त्याच्यानंतर खतासोडा 1 चमचा खतासोडा घ्यायचा, 25 ते 30 मिली पाणी घ्यायचं आणि ते मिक्स करायचं. दर 4 तासाला 4 ml त्याला द्यायचं. आणि मेडिकलमध्ये ORX नावाची पुडी जी भेटते, ती पुडी घ्यायची. ती पुडी 20 मिली पाण्यामध्ये अर्धी पुडी काढायची. अर्धी पुडी काढल्यानंतर दर